नमस्कार, जय महाराष्ट्र. सध्या इंटरनेटवरती तुम्हाकडे घालत असलेला एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे आणि हा व्हिडिओ आहे जपानच्या प्राणी संग्रहालयातील. जपानच्या प्राणी संग्रहालयात जुलै 2025मध्ये एका माकडीने छोट्या बाळाला जन्म दिला आणि त्यानंतरच ती स्वतः मृत्युमुखी पावली. त्यानंतर ज्या बाळाला जन्म दिला होता त्याचं नाव आहे पंच. आणि ह्या पंचची अशी हृदयाला भिडणारी, काळजाला भिडणारी अशी कथा, अशी गोष्ट आहे त्याच्या जीवनाची, त्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. त्यानंतर त्याचा खरा संघर्ष चालू होतो त्या प्राणी संग्रहालयामध्ये. जेव्हा त्याची आई मृत्युमुखी पावल्यानंतर तो इतर प्राणी संग्रहालयामधल्या मोठ्या माकडींसोबत जवळीक करायला जातो. त्या पार्श्वभूमीवरती तिथले जे मोठे मोठे जे माकड किंवा इतर ते त्याला स्वीकारत नाही, त्याला दूर लोटतात. अशा ह्या कठीण परिस्थितीमध्ये ते छोटं पिल्लू मायेच्या प्रेमासाठी भुकेलेलं असतं. सतत त्याला वाटत असतं की मला कोणीतरी जवळ घ्यावं, परंतु तिथे त्याला जवळ घेणारं कोणी नसतं. अशा ह्या कठीण आणि संघर्षमय वातावरणात ते कायम एकटं पडलेलं असतं. आणि ह्या पार्श्वभूमीवरती तिथल्या प्राणी संग्रहालयाच्या मॅनेजमेंटने त्याच्यासमोर एक खेळणेरूपी टॉय टाकला, एक टॉय दिला. आणि त्यानंतरच त्या पंचने, माकडांच्या पिल्लूने त्या टॉयला आपल्या आईच्या रूपात त्याला पाहिलं, त्या टॉयला, आणि त्याच्या कुशीत जाऊन बसलं, त्याच्यासोबत खेळू लागलं. खरोखर ह्या पंचने पूर्ण जगाला वेळ लावलं आहे. या जगाला त्याने एक गोष्ट शिकवली की आईचं प्रेम हे आईचं प्रेमच आहे. आईच्या प्रेमापेक्षा दुसरं मोठं प्रेम नाही, हे त्याने सिद्ध करून दाखवलं आहे. आणि जे आईचं प्रेम असतं ते खरोखर अतिशय उबदार असतं, जवळीक असतं आणि मायाळू असतं. कारण ज्याच्या नशिबात असतो तो भाग्यवानच मानला जातो, परंतु ज्याच्या नशिबात नाही, ज्या प्रकारे आज पंच नशिबात आणि त्या एकटेपणात संघर्षाशी कशा प्रकारे प्रभाव चालू होतो, संघर्ष, कठीण परिस्थिती चालू होते आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये कसं सावरायचं हे ह्या पंचने दाखवलं आहे. ह्या छोट्याशा पंचने जगाला शिकवलं आहे. खरोखरच म्हणून त्यांची कार्य असं म्हटलं जातं. खरं आईचं प्रेम हे अतुलनीय आहे, अतिशय कोमलदायक आहे, अतिशय भावनादायक आहे आणि अतिशय प्रेमळ आहे. त्यामुळे आईवरती प्रेम करा, आईच्या प्रत्येक गोष्टीवरती प्रेम करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.